गुड मॉर्निंग मंडळी. दिवसाची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या नामस्मरणाने आजच्या मिनी ब्लॉगचा 6वा दिवस सुरू करतीये. चला तर मग सकाळची पूजा करून सुरू करूया आजचा सुंदर दिवस. आणि आता दिवसातला सगळ्यात भारी मोमेंट म्हणजे आईच्या हातचा गरमागरम नाश्ता. आजचा दिवस अजूनच स्पेशल होता कारण आज माझ्या बहिणीचा बड्डे होता, म्हणून आम्ही सगळे मिळून सकाळ सकाळ तिला बड्डे विश करत होतो आणि पार्टी मागत होतो. हॅपी बर्थडे बहिणाबाई, आजचा दिवस तुला नेहमी छान जावं, स्वामी तुला नेहमी खुश ठेवावे. ती पण खूप खुश होती कारण बड्डे माहेरी होता. आणि इकडे आपली मनीमाऊ आरामात बसली होती, पूर्ण निरागसपणे सर्व ऑब्झर्व करत होती, जसं काय ती पण पार्टीला निघालीच. केस कापले म्हणून आराध्या मॅडम थोडी रुसली होती आणि मग सुरू झालं रडणं आणि नाटकं. आणि शेवटी सगळ्यांनी समजवलं आणि मूड पण मस्त झाला. मग मी लागले ऑफिसला जायची तयारी करायला. पटापटा आवरलं, निघाले घाईघाईमध्ये. मग सार्थक आंघोळीला जात नव्हता म्हणून त्याची मम्मी ओरडत होती. आम्ही आणि तेजू गाडीवर ऑफिसला निघालो होतो, पण आज अचानक एक गंमतच झाली. गाडीची चावी सापडतच नव्हती. थोडं टेन्शन होतं, पण फुल फनी मुमेंट झाली. कशी तरी गाडीची चावी सापडली आणि आम्ही ऑफिसला पोहोचलो. ऑफिसला लेट झाला होता. नेहमीप्रमाणे ऑफिसची पूजा केली आणि आजचा दिवस छान जावा म्हणून प्रार्थना केली. येणारा कस्टमर खूप भारी असावा, आज हीच देवाला प्रार्थना केली. त्याच्यानंतरनं देवपूजा चालूच होती. तेजूला म्हणलं, मस्तपैकी तू पण देवाला प्रार्थना कर आणि आजचा दिवस छान जावा म्हणून प्रार्थना कर. आणि मग पुन्हा एकदा गरमागरम चहा आला. मूड एकदम फ्रेश झाला आणि डेस्कवर स्वामींचा फोटो ठेवला होता, त्याच्या पाया पडून मग कामाची सुरुवात केली. फुल फोकसमध्ये काम सुरू झालं. मग मंडळी, आजचा ब्लॉग इथेच संपवत आहे. आजचा दिवस खूप छान गेला आणि तुमच्यासोबत शेअर करताना अजून मजा आली. उद्या पुन्हा नवा ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय मंडळी.